नमस्कार. हे आहेत सोनू आणि आणू. ही गोष्ट आहे कमीत कमी 1988ची. तर त्यावेळेस टी व्हीच नव्हत्या जास्त. आणि हा सोनू आणि ही आणू खूप टी व्ही त्यांना आवडायची बघायला. पण त्यावेळेस टी व्ही नव्हत्या. खेडेगाव असल्यामुळं टी व्ही एकदम तुरळक टी व्ही होत्या. 1-2च गावामध्ये टी व्ही होत्या, ते पण लोक पाहून देत नव्हते. आणि सोनूला आणि आणूला खूपच टी व्ही पाहायला आवडायची. पैसा खूप होता बाबांकडे. खूप म्हणजे त्या काळी 1-1, 2-2च्या नोटा खूपच वाटायच्या सोनूला आणि आणूला. आणि सोनूच्या बाबाकडे राशन दुकान होतं, किराणा दुकान होतं. पण ते खूपच म्हणजे कंजूसपणा करायचे. प्रत्येक गोष्टीमध्ये पैशाला पैसा जोडून ठेवायचे. आणि घरही छान होतं, मोठं होतं. खणाचंच होतं पण मोठं होतं. पण ते बाबा काही सोनूचे टी व्ही घेत नव्हते. सोनूने आणि आणूने खूपच प्रयत्न केला टी व्ही घेण्यासाठी. बाबा चला ना, इथे खूप छान मालिका आहे टी व्हीवर, चला ना बघायला, असं करायचे. त्यावेळेस ती सर्जा राजा मालिका होती. ते मालिका बघायला न्यायचे. हे सोनू आणि आणू बाबांना खूप आग्रह करून न्यायचे टी व्ही बघायला, मालिका बघायला. 8 दिवसाला एकदा मालिका राहायची, 8 दिवसातून. तर ते न्यायचे. पण सोनूच्या बाबांच्या काही मनात ते टी व्ही बसत नव्हता. खूप वेळा प्रयत्न. सोनूपेक्षा आणूला खूपच आवड त्या टी व्हीची. ती खूप त्या सोनूला म्हणायची, तू म्हण ना बाबांना काय टी व्ही घ्या म्हणून बाबा. किराणा दुकान होती. त्यांना खूप पैसा दिसायचा की बाबांकडे पैसे आहे, पण बाबा टी व्ही घेत नाही. काय करावं काय नाही. एक दिवस संत तुकाराम पिक्चर लागला होता. ते पिक्चर रात्री 11 वाजता बघायला नेला ह्या मुलांनी. पण बाबा काही म्हणजे टी व्हीच घेत नव्हते. त्यावेळेस किती पैसे लागत असन 800-900 रुपये लय त्या टी व्ही घ्यायला. जास्त चांगला क्वालिटीचा म्हणजे कंपनीचा घ्यायला 1000 रुपये लागत असन. पण ते बाबा काही टी व्ही घेत नव्हते. आईला म्हणायचं काम नव्हतं. आईचा स्वभाव थोडा कडक होता. ते करायचे तर बाबांकडेच तक्रार करायचे की बाबा टी व्ही घ्या ना, बाबा टी व्ही घ्या ना. खूप वेळा प्रयत्न केले सोनू आणि आणूने, खूप वेळा. मग आणूने काय आयडिया केली की एक गावातले 2 म्हातारे माणसं येऊन बसायचे. सोनूचे आणि आणूचे वडील घरी असले की खूप चहा चालायचा. खूप म्हणजे चहाचं पातेलं खाली उतरतच नव्हतं. एवढा कोणी पण आलं तर चहा पाजायचे, कारण ते जास्त घरी राहत नव्हते. आणि घरी राहिले का कोणी येऊन बसायचं आणि चहा हा चालायचाच. मग ते 2 म्हातारे होते म्हणजे वयस्कर. आम्ही ते सोनू आणि आणू काय म्हणायचे, त्यांना नाना म्हणायचे, एकांना बाबा म्हणायचे. ते 2 वयस्कर होते. तर ते त्यांचं खूप आदर करीत होते. हे सोनूचे आणि आणूचे बाबा खूप आदर करायचे. तर त्यांना शुगर होती. मग ही आणू काय करायची, त्यांना चहा बनवायची. बाबा नसो असो त्यांना चहा करायची कधी पण. आणि त्यांच्याकडं गोळी राहायची. मग ती म्हणायची, बाबा गोळी आहे ना, मी ती चहा बनवते तुम्हाला. तर ते बाबा गोळी सोबतच ठेवायचे आणि चहा करायची ही आणू काय करायची. मग नंतर आणूने काय आयडिया केली की ते नानांना सांगितलं की नाना तुम्ही सांगा ना बाबांना की टी व्ही घ्या म्हणून. नानांकडे टी व्ही होता, पण ते फक्त बातम्या बघायचे, कारण त्यांना शुगर हे ते असे वयस्कर पण होते. तर ते फक्त टी व्ही बातम्यापुरता वापरायचे. मग 2-3 वेळेस आणू म्हणाली की नाना तुम्ही म्हणा बाबांना की टी व्ही घ्या म्हणून. तर मग एक दिवस असेच बसले होते बाबा आणि नाना. तर मग बाबा म्हणाले, आणू चहा कर नानांना. तर मग आणूने चहा केला. आणि असेच मग नानांनी आणूकडे बघितले. थोडं आणूचा चेहरा हसरा वाटला बाबांना
की अनुला वाटलं नाना म्हणतील आता टी व्ही घ्या म्हणून. अनुच्या मनात आणि सोनूच्या मनात एकच ध्येय की बाबा टी व्ही घ्या ना. मग बाबांना सोडून दिलं म्हणायचं आणि नानांच्या मागं लागले. आणि नाना म्हणजे गावातले असे कोणी म्हणजे जवळचे नाही, पण अनुचे बाबा खूप नानांचा आदर करायचे. मग नाना चहा पिले आणि बाबांना म्हणाले, का रे ऐकत नाही मुलांचं, घे ना टी व्ही, तुझ्याकडं पैसे नाहीत का? बाबा म्हणाले, तसं नाही नाना, टी व्ही घ्यायला काय करता, आपल्याकडं किराणा दुकान आहे, आपल्याकडं राशन दुकान आहे. मग टी व्ही घेतल्यावर आपण कुठे कुठे सांभाळता, कोणाला नाही म्हणता, कोणाला आपण काहीच म्हणू शकत नाही. नाना म्हणाले, हो ते तर बरोबर आहे, पण आता मुलं पण जास्तच हट्ट धरला रे त्यांनी, टी व्ही घेऊन टाके, जाऊ दे टायमाटायमी चालू करतील ते. अनुचे बाबा म्हणाले, नाही तसं नाही, आपण एकदा टी व्ही घेतल्यावर आपल्यात थोडी हातात राहणार आहे, ते कधीही चालू करतील, कधीही बसतील, अभ्यास करणार नाही, काम ऐकणार नाही. आणि म्हणून मी टी व्ही घेत नाही नाना, तुम्हाला माहिती आहे. नको रे असं करू, टी व्ही घेऊन टाके एक मुलांसाठी, ते कुठं जातील रात्रीचे, त्यांना टी व्ही बघायला खूप आवडतो. आता माझ्याकडं टी व्ही आहे माझ्याकडं, पण तुला तर माहिती आहे मी पण जास्त टी व्ही पाहत नाही, मग माझी घेऊन ये. बाबा म्हणाले अनुचे, नाही नाना, तुम्हाला बातम्या बघायला आवडतात आणि टी व्ही घ्यायचं तुम्हाला माहिती आहे, मी आता हे अडचण सांगितली तुम्हाला, टी व्ही घ्यायचं काही विशेष नाही आहे, घेऊन टाकीन एक टी व्ही मी, पण आता तुम्हाला ह्या अडचणीमुळं मी सांगितली ना अडचण, त्यामुळे मी टी व्ही घेत नाही आहे. मग नाना घरी गेले, परत दुसऱ्या दिवशी आले, परत तिसऱ्या दिवशी, म्हणजे रोजच नाना बसायला यायचे. आणि मग आता हे तर लहान मुलं, हे रोजच नानांच्या मागं लागले. पण आता अनुच्या बाबांनी टाळाटाळ केली की नानांजवळ बसायचं नाही. म्हणजे नाना एकच सांगणार की टी व्ही घेऊन टाक म्हणून. मग एक दिवस काय केलं नानांनी, काय रे म्हणे, तू टी व्ही घेतच नाही म्हणे, मुलांचा हट्ट पूर्णच नाही करू राहिला, तू काय कर म्हणे, चल बरं म्हणे माझ्या घरी आणि घेऊन ये म्हणे माझ्या घरची टी व्ही. तर मग अनुचे बाबा लगेच शांत झाले, कारण त्यांना इतका आदर होता त्या नानांचा की ते शब्द मोडूच शकत नव्हते. मग ते अनुचे बाबा काहीच नाही म्हटले. आणि ते नाना इतके स्वभाव शांत होता त्यांचा की ते एकच शब्द बोलायचे, जास्त बोलायचे नाही. आणि अनुच्या बाबांनाही त्यांचा खूप आदर असल्यामुळं ते त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नव्हते. आणि ह्या मुलांसाठी त्या नानांनी स्वतःचं मन बाजूला ठेवून आणि टी व्ही घेऊन यायला सांगितला. आणि आता ते अनुचे बाबा म्हणूही शकत नाही की नाही नाना मी टी व्ही घेऊन येईन म्हणून, कारण तो शब्दसुद्धा ते मोडू शकत नव्हते. आणि अनुच्या बाबांनी सोनूच्या बाबांनी तो टी व्ही घेऊन यायलाच लावला. त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ते म्हणाले त्याच दिवशी त्यांनी टी व्ही घेऊन यायला लावला. नाना तुम्ही कसं, म्हणजे तुम्हाला अरे काय तरी बातम्याचं जाऊ दे, पोरांचं मन तू नाही हे करू शकत ना, मी नाही मोडू शकत त्या पोरांचं मन. आणि अनुच्या बाबांनी टी व्ही तो शेवटी आणून घेतला. नंतर अनुच्या बाबांनी काय केलं, टी व्ही तर आणला, पण खूप मोठ्या शेंगा खरेदी केल्या, भुईमुगाच्या शेंगा खरेदी केल्या. अनुच्या बाबांनी काय आयडिया केली हे तुम्हाला पुढच्या भागात कळेलच.